आता तुम्ही कुठले सेक्टर सांगत होतात? फूड, त्याच्यानंतर फॅशन, हां. ब्युटी आणि सर्व्हिसेस काही आता आपण. ह्या तिघांनाही फोटोग्राफी खूप लागते, या तिन्ही सेगमेंट्सला. की मग त्यांच्या प्रॉडक्टची फोटोग्राफी असेल किंवा काही ठिकाणी घेऊन ते फोटोज मॉडिफाय करणं असेल, तर फोटो एडिटिंगचे बरेच ॲप्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट सारखे काहीतरी फोटोज जनरेट करा असे टूल्स तुम्हाला आहेत. एखादं चांगलं आता टूल्स. फॉर इन्स्टन्स ह्याच्यात मी नाव न सांगण्यामागचं एवढंच आहे की ही टूल्स आहेत ना, ही खूप जास्त सब्जेक्टिव्ह आहेत. पुन्हा म्हणजे एखाद्या प्रत्येक ज्यांनी कोणी क्रिएटर्स आहेत ती शेवटी माणसंच होती. त्यामुळे तुम्ही काय नाही, फोटो जनरेटर म्हणून पण आता समजा एक टूल आहे फॉर इन्स्टन्स, जे मी बऱ्याचदा वापरतो, किंवा या सगळ्याच बरोबरचं आलेलं बॅकग्राऊंड रिमूव्हिंगसाठी म्हणा, किंवा अगदी तुमचं कॅनव्हा जरी बघितलं तरी त्याच्यातही आता मॅजिक प्रॉम्प्टपासून अगदी AI चे वेगवेगळे फीचर्स आलेले आहेत. सो ॲप इररिस्पेक्टिव्ह पर्पज यातलं समजून घेतलं, 1-2 मिनटं धरूयात की बाबा माझं काहीतरी बाबा शॅम्पू मी बनवतो घरगुती, माझं मी काहीतरी बाबा एक प्रॉडक्ट बनवलेलं आहे, शॅम्पूची मला बॉटलचं पॅकेजिंग करून घेतलेलं आहे, त्याचे मला फोटोज काढून हवेत. तर तुम्हाला असे अनेक टेम्पलेट्स मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉडक्ट सोडून बाकी सगळं डिझाईन झालेलं आहे. आणि जे आपल्याला सर्वोत्तम ब्रँड्सचे फोटोज जसे दिसतात तशा पद्धतीने ते फक्त प्रॉडक्ट काढा, बाकी सगळं त्यांनी मसाला करून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या प्रॉडक्टचा स्वतःच्या फोनवरनं फोटो काढून टाकायचा आहे, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यापासून बाकी त्याचं सगळं जे काय काम आहे ते टूल व्यवस्थित करू शकतं. त्याच्याचवरनं त्याचं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने डेमोज काही करून बघायचे आहेत, प्रोटोटाईप्स काही करून बघायचे आहेत, ते करणारे परत आहेत. त्याचंच आता माझं सगळं तर एकदा ते व्यवस्थित झालं, आता ह्याचं पोस्टर बनव, ह्याच्यासाठी वेगळं टूल आहे. आता हे वापरून ह्याचा एक ॲनिमेटेड व्हिडिओ बनव, ॲनिमेकर म्हणून एक वेगळं टूल आहे. हेच सगळं वापरून माझा एक हे कर, GIF बनवून दे. हे सगळं वापरून मला WhatsAppच्या साईजमध्ये काहीतरी करून दे. त्यामुळे त्याचे पाय तुम्हाला दणदणीत पसरलेले दिसतील. या सगळ्या सेगमेंटमध्ये अजून एक खूप मोठी गोष्ट लागते की त्यांना जो काही कंटेंट आहे त्या प्रॉडक्टबद्दलचा, हा खूप प्रिसाइजली लिहावा लागतो. कारण हा सगळा जो काही सेगमेंट आहे, अगदीच. कारण यामध्ये म्हणजे अगदीच लॉज अँड रेग्युलेशन्सच्या ह्यानी जे लिहिताना बऱ्याचदा लोक वरवरचाच लिहितात किंवा तो विचार न करता लिहिला जातो. स्पेसिफिकली तुमच्या ब्रोशर्समध्ये, प्रॉडक्ट मॅन्युअल्समध्ये, इवन प्रॉडक्ट पेजवर. तिथे परत मी रिक्वेस्ट करेन की ग्रॅव्हिटी राईटचा परत वापर करा. तुम्हाला त्यातनं मिळणारे जे काही जी काही ती भाषेचा एक लहेजा आहे, तो तुम्हाला एक वेगळा सापडेल. आता पुन्हा त्याला तुम्हाला सांगावं लागेल की हे प्रॉडक्ट कशा अंडर, कुठल्या रूल्स अंडर, कुठल्या सर्टिफिकेशन्सच्या अंडर असतं. तुमचं ते काय FCCIचे वेगवेगळे बरोबर. असतात किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत. FDA अप्रुव्हल्स वेगवेगळे असतात. ते तुम्हाला फक्त क्लिअरली त्याला सांगावं लागेल की ओके, माझं जे काय आहे ना ते प्रॉडक्ट कॅटेगरी सो अँड सोच्या अंडर आहे. तर हे जर मी क्लिअरली त्याला सांगितलं तर ती भाषा खूप उत्तम पद्धतीने तुम्हाला लिहून देऊ शकेल. किंवा अजून पुढे जाऊयात, या सगळ्या आपल्या उद्योजकांना बऱ्याचदा रील्स आजकाल बनवायचे आहेत. त्याच्यासाठी रील मेकर म्हणून एक खूप छान टूल आलेलं आहे. जिंगल्स काहींना स्वतःच्या ब्रँडचं एक बनवून घ्यायचं असतं, जे सगळ्या ठिकाणी म्युझिक म्हणून वापरायचं आहेत. त्याच्यासाठी ऑटोपॉडपासून बाकी बरीच टूल्स आलेली आहेत, ज्याच्यात तुम्ही स्वतःचं म्युझिक तयार करा, स्वतःच्या ब्रँड जिंगल्स बनवून तेच तुमच्या रील्सला वापरा. ओव्हरऑल सगळं बघितलं गेलं ना, तर तुमच्या पहिल्यांदा आत्तापर्यंत आपण बोलतो ही सगळी साधारण मार्केटिंग या अँगलच्या अंडर येणारी टूल्स आहेत. पण ह्याचबरोबर मला रोजचा माझा प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं आहे. यासाठी ट्रेलो म्हणून एक खूप छान टूल आहे, असना म्हणून एक खूप छान टूल आहे, monday.com म्हणून एक खूप छान टूल आहे, की अगेन तुम्ही ज्याच्या आहे त्याच्यासाठीच मी प्रोडक्ट डेव्हलप करतो आहे. यासाठी काय वेगवेगळ्या गोष्टींनी मी गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत, ह्याच्या चक्क टेम्पलेट्स आहेत. तुम्ही तुमच्या फक्त गोष्टी बदला. ओके, एक काय टेम्पलेट असेल की 10 जणांच्या टीमसाठीची, एक असेल 2 जणांच्या टीमची. एका ठिकाणी दिलेलं असेल की त्याच्या 9-10 गोष्टी सबस्टेप्स आहेत. त्यातल्या ज्या तुमच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत तेवढ्या ठेवा, जेवढं नाही आहे ते डिलीट करून टाका. एकदा का तुम्ही ते फ्लो बनवला की त्यानंतर तुम्हाला चक्क तुमच्या दर काही वेळाने तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यासारख्या त्या गोष्टी तुम्हाला फॉलोअप घेतल्यासारख्या घेतील. असिस्ट नावाचं एक टूल आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला मिळेल की आज मी काय काय करावं ह्याच्यासाठी चक्क माझा असिस्टंट असल्यासारखं, सेक्रेटरी असल्यासारखं एक टूल आहे, जे पुन्हा हे सगळ्या वन मॅन आर्मीच्या सारख्या जनतेला त्याची खूप मदत होऊ शकेल. की ओके बाबा, आज का बाबा 17 तारीख आहे, तू मागच्या महिन्यात 17 तारखेला GST भरला होता, आज भरायचा आहे का? मी कदाचित माझ्या लक्षात आलं 20लाच भरायचा आहे, पण तो कदाचित मला ही आठवण करेल. तो मला ही आठवण करेल की अरे तू आजच भर, कारण उद्या परवा तू नाही आहेस.
सो माझा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या पद्धतीत जिथे जिथे मी जे जे काही काम करतोय तिथे मला मदत व्हायला अशा टूल्सची मदत होईल. HR साठीची तर अनेक ठिकाणी होऊ शकेल जिथे मला ऑफर लेटर्स पाठवायचे आहेत, कॉन्ट्रॅक्ट बरोबर. साईन करायचे आहेत, MOUs करायचे आहेत, किंवा मला कोणाला तरी इंटर्न घ्यायचा तर त्याला बाबा त्याच्या कॉलेजमध्ये मला एक ऑफर लेटर त्याला पाठवावं लागतं, मग त्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं. ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही करू शकता का? तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही स्वतः बसून हे सगळं लिहू शकता का? डेफिनेटली करू शकता. पण त्याच्यात मी माझा वेळ का वाया घालू जो मला माझ्या कोर ठिकाणी द्यायला आवडेल. तुमची प्रॉडक्टिव्हिटी आणखीन वाढेल हे अर्थात. जर टूल्स तुम्ही वापरले तर. आणि दुसरी बाजू की मी जर ते करत बसलो जो माझा पिंड नाही तर अर्थात त्याचं मिळणारं आउटपुट हे काही सगळ्यात बेस्ट नसणार आहे. अगदीच. मग ते करत बसण्यापेक्षा मी या गोष्टींची मदत घेतली. म्हणजे तुमची इफिशियन्सी वाढेल, प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, कमी त्याच्यानंतर होतील. एरर्स कमी होतील, मॅनपॉवर म्हणजे पैसे पण वाचतील आणि वेळ पण वाचेल. हे सगळे बरं, आता हे तुम्ही सगळे टूल्स आणि टेम्पलेट्स सगळं सांगितलं. हे करायला सहज कुणीही जाऊन रजिस्टर करू शकतो आणि Absolutely. फ्री वापरू शकतो की प्रत्येक याला काही पेड हे टूल्स आहेत? आता दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर आपण आता ज्या काळात जगतोय तिथे आपण एक तर जुगाडू आहोत की म्हणजे एका ईमेल आयडीने समजा 5 गोष्टी एखाद्या टूलवर करता येतात, तर 6वी करायला काय करतो आपण? दुसरा ईमेल आयडीने लॉग इन करा. एथिकल आहे का नाही सोडून द्या, पण हे करणारी वृत्ती ही आपल्याकडे आहे. दुसरं मी म्हणेन की ही सगळी जी काही कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत ही एनिवेज मला करावी लागणार आहेत. बरं, ही जर मी करत बसलो तर साधारण माझा दिवसातला किती वेळ जाईल? चला बाबा, माझ्या दिवसातले 3 तास रोज याच्यासाठी जातील. म्हणजे महिन्यात समजा जर मी 25 दिवस काम करणार असेल आणि 3 तास म्हणजे माझे ओव्हरऑल महिन्यात 75 तास जाणार आहेत. बरं, आता आपण सगळे ज्या काही रेटनी काम करतो त्यात आपल्याला साधारण माहिती असेल की मी एका तासाचे किती पैसे माझे असू शकतात. तुम्ही जर बघितलं की बाबा मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी चक्क अगदी साधं आपण कॅल्क्युलेशनला सोपं म्हणून धरूयात की मी कुठलंही काम करताना माझे स्वतःचे तासाला 2,000 रुपयांनी बाबा चार्ज करत असेल, एक्झाम्पल घेऊयात, तर माझे 75 तास याच्यावर जाणार आहेत. म्हणजे माझ्या महिन्याचा जवळपास 1.5 लाख रुपयाचं काम मी इथे करतोय. आता ही सगळी टूल्स मी म्हणतोय की तुम्ही एक म्हणजे मार्केटिंगसाठी 2-3, HR साठी एखादं, प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी एखादं, तुमच्या अकाउंटसाठीचं एखादं, अशी जवळपास एक 5-6 टूल्स जरी तुम्ही दर महिन्याला वापरत गेलात तर या 5-6ही टूल्सचे मिळून महिन्याचा खर्च हा 8,000हून जास्त जाणार नाही. आता 8,000 मला भरावे लागतील, हो, पण माझे वाचणार किती आहेत? तर 1,42,000. बरोबर. हे आपल्या आपल्या पद्धतीने. तरी मी म्हणलं की मी एक एक्झाम्पल म्हणून पर आवर म्हणजे रेट 2,000 रुपये आणि 25 तास हे प्रत्येक व्यवसायासाठी तुम्हाला तुमचं चक्क कॅल्क्युलेट करून बघा. मग तुम्हाला कळेल की ओके, माझे खरंच ह्याच्यामुळे किती पैसे वाचणार आहेत आणि तुम्हाला खरंच ते वाचलेले एका महिन्यात नक्की कळतील. 1 महिना ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. जर तुम्हाला त्याचे फायदे दिसले दुसऱ्या महिन्यात करा. कारण नुसते इथले 1,42 वाचणार आहेत अशातला भाग नाही. ते वाचलेले पैसे मी मला आवडणाऱ्या गोष्टीत केल्यामुळे तिथे मला अजून पैसे येण्याची शक्यता आहे. सो कदाचित मी डेल्टा प्रॉफिट जो बघतोय हा अजून दुप्पटही असेल कदाचित त्याच्यापेक्षा. अगदीच. हे प्रत्येकाच्या दृष्टीने आता प्रत्येकाला जसं हवं आहे तसं त्यांनी शोधावं आणि याच्यात तुम्ही पडलात की आपोआप ते शिकत जाऊन पुढे हे अर्थात. करतात. आता हे सगळं डिजिटल गोष्टी वापरताना त्याचे धोके पण काही हो, आहेत. तर ही काळजी कशी घ्यायची हे सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरताना? आता ह्याच्यात 2 पद्धती आल्या की हा सगळा माझ्या डेटाशी संलग्न भाग आहे. त्यामुळे आता ह्याच्यात मी तुम्हाला या टूल्समध्येच अजून एक गोष्टीचं एक गंमत म्हणून सांगतो ज्याला को पायलट म्हणतात. जे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचे आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत, बऱ्याच जणांचे को पायलट्स आलेत किंवा ज्याला अजून थोड्याशा सोप्या भाषेत ज्याला आपण कस्टम GPTs म्हणू, की मला माझ्यासाठी तयार केलेलं एखादं GPT. मग ते वेगवेगळ्या गोष्टींमधनं वापरून या टूलचं एवढं, या टूलचं एवढं, या टूलचं एवढं असं करून कस्टमाइज केलेलं असेल किंवा अजून काही पद्धतीने असेल. जिथे मी को पायलट किंवा कस्टमाइज्ड डोमेनमध्ये जातोय तिथे त्याचा अर्थ काय? तो मी दिलेल्या डेटाशीच खेळत बसतो. तो डेटा बाहेर जात नाही, बाहेरचा डेटा आत येत नाही. पण मी बाकीच्या टूल्सची जेव्हा बोलतोय ती सगळे ओपन सोर्स आहेत. म्हणजे माझा डेटा सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचा डेटा माझ्यासाठी आहे. आता हे जर बायफर्केशन कळालं तर मी एखादं टूल वापरत असताना ते जर ओपन प्लॅटफॉर्ममधलं आहे तर ओपन प्लॅटफॉर्मला तुम्ही अशा गोष्टींच्याच गोष्टी बनवून घ्या की ज्या मला चालणार आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला सगळ्यांची कानउघडणी करण्याची गरज ही आहे की प्रत्येकालाच वाटतं की मी काहीतरी खूप जगावेगळं करतोय. तर अनफॉर्च्युनेटली असं काही नाही आहे.
तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा वेबसाईटवर तुमच्या टाकताय म्हणजे ती ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे, मग तोच डेटा ह्याला द्यायला काय हरकत आहे? सो तुमच्याबद्दलची अशी माहिती जी तुम्हाला वाटते की अगदीच खाजगी आहे, अगदीच पेटंटेड आहे आणि ती जर खरंच तशी असेल, तर मी म्हणेन की तुम्ही कस्टम जीपीटीज किंवा कोपायलट्सकडे जा. तुमचा बाकी कुठलीही गोष्टीचा अनालिसिस हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म्सवरती होऊ शकतो. फक्त तुम्ही तुमच्या डेटाकडे खरं तर त्रयस्थपणे बघा आणि हा डेटा हा फक्त माझ्याच मालकीचा आहे का जगात सगळ्यांकडे आहे? आणि जो 97-98% त्याचं उत्तर हो सगळ्यांकडे आहे. माझा फक्त एक भ्रम आहे की हे फक्त माझं आहे. ह्याच्या पलीकडे आपण गेलो तर खूप सोपं होईल. अजून एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्याला ईमेल्स बरेच येतात. व्यवसायासाठीचे असू देत, त्यांना उत्तरं द्यायची असतात. तर मर्लिन नावाचं एक टूल आहे. ते तुम्ही वापरत असाल तर तुम्ही एकदा साधारण काय पद्धतीचं रिस्पॉन्सेस असतात, काय पद्धतीचे येतात, तर तो अख्खा ईमेल कुठलाही आला तर ते किंवा त्या ईमेलमध्ये 10 जण आहेत, त्या 10 जणांनी एकमेकांची काहीतरी बोललं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे काय बाबा अभ्यास करून ते टूल तुम्हाला फक्त विचारतं की तुम्हाला हे करायला चालेल का? तुम्ही हो म्हटलात की तो त्याचा मेलला रिप्लाय करतो. तो अजून एक त्याचाच एक ब्रिव्हो म्हणून एक भाऊ आहे की जो आपल्याला मास ईमेलसाठी वापरता येईल. त्या टूलमध्ये एक खूप छान छोटीशी गोष्ट आहे, बाकी फीचर्स खूप आहेत त्याचे. त्याच्यात आहेत की फाइंड कन्व्हिनियंट टाईम. म्हणजे मी माझ्या साईडनी पाठवताना एक ईमेल लिहिला, माझ्याकडे समजा काय धरूयात 10,000 जणांचा डेटाबेस आहे, तो त्याचा मी अपलोड केला. आता ह्या 10,000 पैकी तुम्ही समजा दिवसभरात तुमचे ईमेल्स तुमच्या मोकळ्या वेळात जास्त वाचणार आहात, ही तुमच्यासाठीची वेळ धरून चला दुपारी 2 ते 3 आहे. अजून कोणासाठी ती सकाळी 9:30 ते 10:30 असेल, कोणासाठी पहाटे 4:30 असेल, कोणासाठी अजून वेगळी काहीतरी असेल, कोणीतरी दुसऱ्या देशात राहत असेल, तिथल्या टाईम डिफरन्सनुसार ती अजून वेगळी असेल. तर हे प्लॅटफॉर्म त्या युजरची ती वेळ शोधतं आणि त्यावेळी त्याला तो मेल पाठवतो. आता या सगळ्या गोष्टींचा एक थोडक्यात एका वाक्यात फक्त मी समराईज करतो हे सगळंच, की जे आपण थोडंसं आता ॲक्सेप्ट करायला हवं आणि या टूल्सकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा कदाचित त्यामुळे बदलेल. हे कोट मी बऱ्याचदा वापरतो. ते असं आहे की मार्केटिंग टुडे इज नो लॉंगर अबाउट द प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस यू सेल, बट द स्टोरीज यू टेल. करेक्ट. तुम्ही काय गोष्टी सांगताय. आता हे जर पटलं असेल तर ह्याच्या पुढचं दुसरं आहे, इफ आय एम सेलिंग अ पेन टू रमेश, आय मस्ट मार्केट ऑर आय शुड नो अबाउट पेन कम्प्लिटली, पण आता आय शुड ऑल्सो नो अबाउट रमेश. कारण आधी मी एक जाहिरात जी करायचो ती सगळ्या मासेससाठी करायचो. आता त्या मला प्रत्येक मासमधल्या प्रत्येका वेगवेगळ्यासाठी जाहिरात करायची आहे. आपण मार्केटिंगमध्ये बेसिक STP शिकलेलो आहोत बघा, सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग. त्या STP बरोबर आता अजून एक P² झाला आहे, तो म्हणजे पर्सनलायझेशन. हे पर्सनलायझेशन जर गाठायचं असेल तर पुन्हा AIचीच मदत घ्यावी लागेल. हा सगळ्या पद्धतीने जर बघितलात तर त्याच्यावरती तुम्ही जो काय खर्च म्हणून बघता तो खर्चापेक्षा तुम्हाला गुंतवणूक वाटायला लागेल, कारण त्याचे फायदे हे तुम्हाला बऱ्याच पद्धतीने दिसतील. कोणीही कुठल्याही बॅकग्राऊंडमधला काहीही कॉम्प्युटर बॅकग्राऊंड नसलेली कुठलीही व्यक्ती हे सगळे टूल्स वापरू शकते आणि ते वापरत असताना बेसिक आपल्या जो काही डेटा आहे तो आपलाच आहे असं जर आपण धरलं तर कस्टमकडे जा. तो असा आहे की जो सगळ्यांकडे असू शकतो, सगळ्या जगात ओपन सोर्सला आहे. तर ही सगळी AI टूल्स जी आहेत त्यातली कुठलीही वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही.